तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, बरेच जण असे फोन करतात आणि विचारतात की तुमचे जेवणाचे राहण्याचे रेट किती आहेत। तर मित्रांनो, मी राहण्याचे जेवणाचे सगळे रेट 1500 रुपये पर पर्सन, म्हणजे एका माणसाचे 1500 रुपये घेतोय। राहणे, जेवण, त्याच्यामध्ये सगळं तर काय काय आहे हे सविस्तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो। तर माझ्या गावरान जिव्हाळा बोटिंग अँड कॅम्पिंगला जे विजिट करतील तर त्यांच्यासाठी मी 1500 रुपये एका माणसाचे घेतोय। तर मग त्याच्यात 5 जण, 6 जण, 2 जण असे राहतात। तसं जर ॲडजस्ट केलं तर 7 किंवा 8 जण झोपतात। खाली जर टेंट मांडले तर मग अजून जास्त 10-15 जण होती जागा, 10-15 जणांना। तर एका माणसासाठी 1500 रुपये। तर ते कशा पद्धतीत जेवण आणि काय ते सगळं सविस्तर सांगतो। तर पहिल्यांदा आल्यानंतर 4 ते 5 वाजता आल्यानंतर पहिल्यांदा चहा नाश्ता दिला जातोय। नाश्त्यामध्ये कांदा भजी राहते। तर मग दुसऱ्या नंतर 9:30 किंवा 9 वाजता आपण जेवण देतोय संध्याकाळचं। तर ते जेवण गावरान चिकन असणार आहे। जे व्हेजवाले त्यांना व्हेजमध्ये एक भाजी राहणार आहे आणि भाजी, बाजरीची भाकर, आणि ज्यांना बाजरीची भाकर नाही आवडणार त्यांना मग चपाती राहणार आहे आणि राईस राहणार आहे। तर त्याच्यामध्ये एक गोड पदार्थ असणार आहे व्हेजवाल्यांना, आणि राईस, पापड, लोणचा हे सगळंच आपण देणार आहे। एक भाजी आणि डाळ राहणार आहे आपली गावरान पद्धतीत। आणि सगळं म्हणजे आपण देतोय ते गावरान पद्धतीतच देतोय। आपण मिक्सरमध्ये काही वाटत नाही, आपण डायरेक्ट पाट्यावर वाटतोय सगळं। तर मग तेवढं राहणार आहे। आणि नॉनव्हेजवाल्यांना गावरान चिकन राहणार आहे। चिकनमध्ये मग चिकनच फक्त राहणार आहे। त्यांच्या ऑर्डरनुसार जर वेगळं जर लागलं काही तर मग आपण ते वेगळं देणार आहे, पण त्याचे चार्ज वेगळे घेतले जातील बनवायचे। आणि जर समजा एखाद्याला अंडा फ्राय लागत असतील तर अंडा सध्या आता अंडा 10 रुपयाला आहे आमच्याकडं। तर मग 10 रुपयाप्रमाणे त्यांच्याकडून पैसे आणि बनवायचा चार्ज हा घेतला जाईल। माझ्या वेगवेगळा चार्ज घेतला जाईल। फिश फ्राय जर फ्राय करून द्यायचे असले तर त्यांचा 300 रुपये चार्ज आहे, पण तो आपण 250 रुपये घेणार आहे। म्हणजे हॉटेलमध्ये 300 रुपये घेतात, तर तो आपण 250 रुपये बनवायचा आणि एकदम कडक बनतात आपल्याकडं। आता ती प्लेट बघा, मी प्लेटचा व्हिडिओ दाखवला तर त्या प्लेट एकदम कडक असे फिश फ्राय होती। भाकरी पण आपण त्याच्यावर एकदम मस्त आणि एकदम कडक भाकर होते आपली बाजरीची भाकर, बाजरीची म्हणा, तांदळाची म्हणा। पण आपण कसं आहे, कस्टमर म्हटलं आपल्याला मला तांदळाची भाकर पाहिजे तर मग आपण तांदळाची भाकर देतोय। म्हणजे प्रत्येकाच्या ज्याला जी भाकर आवडेल त्यानुसार आपण देतोय। आणि आल्यानंतर मग संध्याकाळी नाईट म्युझिक सिस्टीम आहे। तर आपल्याकडं एक स्पीकर आहे इथं, तर तो स्पीकर एकदम मोठा आवाज आहे, काहीच अडचण नाही, डीजे सारखाच आवाज आहे एकदम, आणि आवाज पण एकदम भारी येतोय। ते नाईट म्युझिक आहे। परत आपण खाली जर नाचायचं असलं तर आपल्याकडं लाइटिंगची कलर मधली सुविधा आहे, असे फिरणार आहे, ते पण आपण लावतोय। आणि त्याच 1500 रुपयामध्ये बोटिंगचा राऊंड एक फ्रीमध्ये दिला जाणार आहे। म्हणजे बोटिंग पण फ्रीमध्येच आहे, एवढं आपल्याकडं आहे। आणि सकाळी चहा नाश्ता राहणार आहे, सकाळची मग नाश्त्याला पोहे राहणार आहे। म्हणजे असं आपल्या एवढं पदार्थ आपल्या राहणार आहेत गावरान जिव्हाळा या बोटिंग कॅम्पिंगला। तर असे वेगवेगळे आपण बनवून देऊ पदार्थ, पण मग त्याचे बाकीच्यांचं चार्ज वेगळे घेतले जाते। तर मग काही म्हटलं नाही आम्हाला चिकन नाही पाहिजे, आम्हाला फिश पाहिजे, तर आपण तेच 1500 रुपयामध्ये ते फिशचं फक्त आपले गावरान चिकन कॅन्सल होणार आहे आणि त्याच्या जागी आपण फिश देणार आहे। कोणी जर म्हटलं तर मग खेकडी पाहिजे
पण मित्रांनो खेकडी कशात महाग आहे, ती 400 रुपये किलो आहेत आमच्याकडे. गावरान चिकन पण महागच आहे, पण मग खेकडी कशात अवेलेबल होतात नाही होती, त्याच्यामुळं मग खेकडी शक्यतो नाही राहणार, पण अवेलेबल होती नाही. कारण मी सांगायचं खेकडी देऊ आणि त्या दिवशी अवेलेबल नाही होणार, त्यापेक्षा मग आपण खेकडी ठेवणारच नाही. मग अशा पद्धतीत आपल्याकडं जेवण आहे. आणि टेंट हाऊसला सगळी सुविधा आहे, एकदम भारी अशी सुविधा दिली जाणार आहे. जो कस्टमर आपला चॅनल सबस्क्राईब करून येणार आहे, गावरान जिव्हाळा हा यूट्यूब चॅनल, तर त्यांच्यासाठी ऑफर पण आहे. म्हणून त्यांच्यासाठी ऑफर काय राहणार आहे, त्यांच्यासाठी पण 1500 रुपयेच, पण त्यांच्यासाठी फिश फ्राय आणि एक बॉईल केलेलं अंडं हे फ्रीमध्ये राहणार आहे. म्हणजे मासे फिश फ्राय जे आहेत ते 3 पीस आणि एक बॉईल केलेलं अंडं हे जे आपले यूट्यूब सबस्क्रायबर राहणार आहेत त्यांच्यासाठी हे फ्रीमध्ये दिले जाणार आहेत. तर मग प्रत्येकाने जे येणार आहेत त्यांनी जर चॅनल सबस्क्रायबर करेल असेल तर आपले व्हिडिओ जर बघत असेल त्यांच्यासाठी आपण हे नाही का एक बॉईल केलेलं अंडं आणि फिश फ्राय म्हणजे 3 ते 4 पीस आपण फ्रीमध्ये दिले जाणार आहे त्याच्यामध्ये. तर या सबस्क्रायबरांसाठी हे फ्रीमध्ये असणाऱ्या 2 गोष्टी, त्यांना पण तेवढा चार्ज 1500 रुपये, पण त्यांच्यासाठी ह्या 2 गोष्टी. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी टेंट हाऊसबद्दल टाकला, काय काय सुविधा आहेत आणि त्याबद्दल टाकला. आणि आपल्याला गरम पाण्याची पण सुविधा आहे, वरच्या वरच आहे टेंट हाऊसमध्येच, 12 फूट उंच आहे. तर त्याच्यामध्येच संडास बाथरूम गरम पाणी सगळं वरतीच आहे आणि एकदम मस्त, आणि वातावरण पण एकदम मस्त दिसतंय. आणि इथं आल्यानंतर इकडचा व्ह्यू एकदम खतरनाक व्ह्यू आहे. तर तो तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो टेंट हाऊसच्या गॅलरीत बसून. तर चला तुम्हाला तो व्ह्यू मी दाखवतो इकडचा. ही आपली गॅलरी आहे टेंट हाऊसची, आणि ह्या गॅलरीतून आता आपण ही स्लायडिंगची काच आहे, ही पूर्ण काच आहे बघा. हा पडदा बाजूला जर केला तर जर काच लावलेला असली तर आपण तिथूनच आपण पूर्ण बघू शकता. हे बघा ही काच आहे, हे बघा आपण टेंट हाऊस मधूनच बाहेरचा व्ह्यू बघू शकतो. एकदम असा जबरदस्त लोकेशन आहे हे बघा. आणि इथं टीव्ही पण आहे. इकडं जे कोणी येणार आहे कस्टमर, जर समजा नेट पॅक संपला असेल तर वायफाय आहे. तर इकडं टीव्ही, इकडं बेड आहे मस्तपैकी, इकडं अनुश्री बसले. आणि इकडे हे बघा हे संडास बाथरूम आहे, तिकडे गरम पाणी आहे आणि एकदम व्यवस्थित आहे. हे बघा एकदम व्यवस्थित आहे संडास बाथरूम एकदम. आणि हे इकडे वरती गरम पाणी आहे, इकडे खाली नळ चालू केला का मस्त गरम पाणी येत आहे. हे बघा एकदम मस्तपैकी. आणि इकडे खुर्च्या पण आहे, ते आपल्याला खाली ठेवल्यात आपण खुर्च्या, पण बाकीच्या ज्या नाही पाहिजे ते इथं वरती आणून ठेवल्यात. इकडे ब्लँकेट भरपूर आहे ते. आणि हा पडदा आहे, हा पडदा जर लावेल असला लावून घ्यायचा, ज्याला वाटेल लावायचा तो लावील आणि ज्याला नाही पाहिजे तर मग उघडच ठेवील. आणि हे बघा आता आपण ही काच उघडतोय, ही काच आहे ना पूर्ण अशी इकडे जाते हे बघा. तर ही आपली काच तिथपर्यंत गेली आणि पडदा फक्त इथपर्यंतच राहतोय. मग हा आपल्याला असं गोळा करून घ्यावा लागेल. तर हे बघा आता आपण इथं गॅलरीत आलोय. हा समोर जो ब्रिज दिसतोय हा आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तो ब्रिज. आणि आपली हे बघा ही जेवढी हे हिरवं टाकेल आहे ना, हिरवं जी नेट आहे ती सगळी आपली ही गॅलरी आहे. तर गॅलरीत बसायला इथं टेबल पण आहे, कॉफी टेबल आहे एक छोटासा. तर मी ते आता कसं मी काढलं होतं त्याच्यामुळं मग हे बघा मस्त असं व्ह्यू दिसतोय हे बघा. तसं हा बघा हा टेबल आणि इथं चहा प्यायला मस्त 2-4 जण बसू शकतात. तर या बघा एकदम मस्त असा व्ह्यू आहे या गॅलरीतून. हा इकडं मस्त पाणी आहे हे बघा, गॅलरीतच आहे आपण. हे बघा
पाणी पाणी बघा एकदम ह्या गॅलरीच्या खालीच पाणी आहे, मस्त असं एकदम भरपूर पाणी आहे. आणि इकडे जी विहीर दिसते ही विहीर आहे राजूर वॉटर सप्लाय, म्हणजे राजूरला पिण्यासाठी हे पाणी जात आहे, इथूनच आपल्या जवळूनच जात आहे. हे बघा इकडे खाली. आणि निळवंडे डॅम म्हणजे भिंत इकडे खाली आहे. आणि आपण इथून बोटिंग करतोय तर आपल्याला राऊंड आहे नाही का या ब्रिजच्या वरच्या बाजूला, आणि असा गोल एक राऊंड इकडे खाली थोडी जाते बोट, आणि तिथून परत मग इथं या पाण्याजवळ आपल्या टेंट हाऊसच्या पाण्याजवळ बघा इथं खाली होडी लागते. एकदम मस्त प्रकारे असं. आणि बघा ही आहे नाही का ही लाईट लावलेली आपण या पूर्ण यांना, म्हणजे ही वॉटरप्रूफ आहे, म्हणजे ही जळाली तरी त्या कनेक्टर जळत आहे, हिला काही अडचण येत नाही. ही आपण लावलेली मस्त अशी आहे बघा, पूर्ण अशी याला लावलेली मस्त दिसते लाइटिंग संध्याकाळचं. या बघा पूर्ण भिंतीला हे इथून खालून पण आहे. आणि लहान पोरं जर असले सिक्युरिटीसाठी आपण ही जाळी लावले, जेणेकरून लहान पोर पुढे जाऊ नये त्याच्यामुळं. हे बघा मस्त असं झाड आहेत. आणि इथंच जर आपण एखादा जर मासे पकडायला जर एखाद्याला वाटलं तर इथं खुर्ची टाकायची, खुर्चीवर बसायचा आणि गळ खाली टाकायचा. एखाद्याला जर वाटलं तर मला मासे पकडायचे भेटतात, कधी कधी नाही भेटत. ते कसं पाण्यातले मासे आपण सांगू नाही शकत किती भेटतील किती नाही. तरी असं प्रकारे एकदम मस्त वातावरण आहे. आणि नक्कीच इथं भेट द्या. आजपर्यंत जेवढे माणसं आलेत तेवढे मला रिटर्न माणसं त्यांचे नातेवाईक म्हणा कोणी मित्र म्हणा ते रिटर्न येऊ राहिले ते, कारण इथं वातावरणच असं आहे मित्रांनो, एकदम खतरनाक वातावरण आहे. हे बघा. आणि हा समोर जो डोंगर दिसतो ना भरपूर दाट झाडी आहे तिथं, म्हणजे ते गुलछडी आहे ते फॉरेस्टचं आहे. हे बघा. आणि हा ब्रिज पण मोठा आहे एकदम मस्त प्रकारे. आणि खरंच एक वेळेस अवश्य भेट द्या, कारण बाकीच्या ठिकाणी 2000-2500 रुपये भाडे रूमला वर शेंडी भंडारदरा गेला. आणि भंडारदऱ्यापासून एकदम जवळच अंतर आहे, राजूरपासून 3 किलोमीटर आणि इथून भंडारदरा जवळजवळ 10 ते 12 किलोमीटरचं अंतर आहे फक्त, एकदम जवळ. आणि इथून जर आपण बोटिंग केली आणि रंधा धबधब्याला इथूनच आम्ही बोट घेऊन जातोय. इथं बसलो आपण बोटीत का ह्या पाण्यातून पाण्यातूनच डायरेक्ट रंधा धबधब्यापर्यंत. आणि मध्ये मग एक वाल्मिकी ऋषींचं मंदिर आहे तर तिथपर्यंत आपली बोट जाते. तिथं पण एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आणि असंच या टेकडीसारखंच असं मध्ये बेट आहे आणि त्या बेटाच्या चौबाजूनी पाणी. तर व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे मागच्या. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.